तिरपं होतं अचानकपणे रनवेवर येण्याच्या अगोदर आणि मग ते डाव्या बाजूला थेटपणे खाली पडतं. अगदी 90 डिग्रीमध्ये नाही, पण साधारण 45-60 डिग्रीमध्ये ते खाली येताना पाहायला मिळतं आणि ते खाली पडतं आणि त्याचा ब्लास्ट होतो. मुळात जस्ट रनवेच्या अगोदर ज्यावेळेला तुम्ही अप्रोच करता रनवेला त्याच्या अगोदर अचानकपणे असं विमान तिरपं होणं आणि ते पडणं, कारण याचे शंकेचं कारण एक, पण जर आपण दुबईमध्ये आपल्या भारतीय बनावटीच्या विमानाचा ही अपघात बघितला तर तेही अशाच स्वरूपामध्ये अचानकपणे 90 डिग्रीमध्ये कोलॅप्स होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. मधल्या काळामध्ये आपण दुबई एव्हिएशन शोमधला ती एक घटना बघितली होती. आणि सिंदूरमध्ये आपली काही विमानं ही इलेक्ट्रॉनिकली इंजिन लॉक करून पाडण्यात आली अशा स्वरूपाचं एक उत्तर समोर येताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याची कबुली ही म्हणजे आर्मी चीफने पण दिली होती की अशा स्वरूपात आमची विमानं पाडली गेलेली आहेत. युद्धाचा भाग नाही, पण ती पाडली गेली हे तर मान्य केलं होतं. तर अशा स्वरूपामध्ये विमानं लॉक करून किंवा इलेक्ट्रॉनिकली त्यांना लॉक करून पाडलं जाणं अशी शक्यता कितपत असू शकते? का अशा स्वरूपात विमान पाडलं जाऊ शकतं का? हे बघा, या विमानामध्ये आता बारामती एअरपोर्ट जो आहे तो बारामती एअरपोर्ट मुळात VFR आहे, म्हणजे व्हिज्युअल फ्लाईट रूल्स प्रमाणे चालणारा एअरपोर्ट आहे. तिथे काही ATC कंट्रोल टॉवर काही असं नाही आहे एस्टॅब्लिश झालेलं की जिथे काहीतरी इलेक्ट्रॉनिक वेव्स जिथून करता येतील किंवा बसून काही करता येईल वगैरे असं नाही. दुसरा भाग असा की एकदा गो अराउंड झाला याच्यातच खूप गोष्टी येतात. म्हणजे पहिल्या वेळी उतरायला गेलं, त्याच्यात ते जमलं नाही आणि परत वळून आलं, या फॅक्टमध्येच खूप गोष्टी येतात निलेशजी. आणि त्याच्यात त्या येतात की हे ठरवून केलेलं असू शकत नाही, म्हणजे घातपाताचा भाग. त्यामुळे मी जास्त फर्मपणे म्हणतो की असू शकत नाही, कारण काहीतरी उतरण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय म्हणून हे झाली ना फेरी, एक फेरी झाली आणि परत उतरायचा प्रयत्न झाला. हा एक भाग झाला. दुसरा भाग तुम्ही जो म्हणताय की विमान एका बाजूला टिल्ट झालं, डाव्या बाजूला टिल्ट झालं, उघड आहे ते दिसतंय CCTV मध्ये. आणि इन्सिडेंटली हा पण पॉईंट सांगू शकतो की CCTV मध्ये एवढं क्लिअर दिसतंय, त्यामुळे विजिबिलिटी हा सुद्धा काही दृश्यमानता कमी असणे हा जो सुरुवातीला भाग आला होता तो सुद्धा नाहीये, कारण तिथे CCTVतही एवढं छोटं विमान लांबून दिसतंय, तर त्याचा अर्थ ते क्लिअर होतं. पण विमान हे पूर्वेच्या दिशेला उतरलं हे लक्षात घ्या. म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी जी लँडिंग आहे, कारण 11 डेझिग्नेटर, रनवे डेझिग्नेटर आपण ज्याला म्हणतो, तो म्हणजे रनवेची दिशा दाखवतो. ते बारामतीचं 11 असं आहे, 11-29, 11-29 आणि 29-11 दुसऱ्या बाजूनी. तर 11च्या साईडनी रनवे उतरल्यामुळे, यांनी उतरायचा प्रयत्न केल्यामुळे, त्याच्या वेळी सकाळी 8:15 8:30 या सुमाराला समोर प्रखर सूर्यकिरण किंवा सूर्य असू शकतो, असेलच, कारण पूर्वेकडून सूर्य उगवतो आणि डोळ्यावर ते ऊन प्रचंड येणं असा भाग असू शकतो, असं बरेचसे माझे एव्हिएशन मधले पायलट मित्र सांगत आहेत.